हे सगळं खोट होतं ना. तू 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 अभिनय करत होतास म्हणजे हे सगळं नाटकच आहे ना. हे जर लुटूपुटूच खोटं खोटं नाटक असेल तर मी बेहद्द खुश आहे आणि मनपूर्वक हसायला देखील तयार आहे. पण राणी सरकार गेल्या नाहीत ना. खरं सांग, ती बातमी विषबाधा सार खोट होत ना. अरे सांग, खरं काय खोट काय? महाराज, ते समीक्षक ठरवतील. या जागे खरे खोटे इतके लवकर सहज ठरत नसते, म्हणून इथे सारे काही खरेच असते. पण खरे सांग, कसे वाटले माझे काम? कसा वाटला माझा अभिनय? आपल्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कलाकार कोण? आपल्या दोघांपैकी खरा कोण? तू एक असामान्य कलाकार आहेस यात वादच नाही. अभिनय आपल्या दोघांच्याही नसानसात भिनलेला आहे. त्यासाठी कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. आपण आता सिद्ध केले की आपण दोघीही महान कलाकार आहोत. आपला अभिनय हेच या प्रयोगाचे शक्तिस्थान होते आणि तोच चांगला झाल्यामुळे प्रयोग अप्रतिम रंगला आहे. पण शेवटी नाटक ते नाटक सुरू होते आणि संपते. रंग पुसावे लागतात. असो, झाला इतका तमाशा पुढे झाला तर माझ्या प्रिय सोंगाड्या, आपण आता वास्तवात येऊया. आपण आपले होऊया. चल 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 चल. सोंगाड्या कोणाला म्हणतोस? अजून नाटकातच आहेस वाटत. महामूर्ख अवसान घातकी विदूषका, भानावर ये. नाटकापुरता राजा झालास आणि एवढ्यातच वेळ पण लागलाय का तुला? ताळ्यावर ये. हे सिंहासन माझं, राजा मी आहे. वेळ लागलाय तुलाच. हे सिंहासन माझं आहे. महामूर्ख गधड्या, मी इथला राजा आहे. वाद घालू नकोस. राजा मी आहे याचे एकमेव कारण आणि पुरावा म्हणजे राणी सरकारांचे माझ्यावर प्रेम. आणि राणी ज्याच्यावर प्रेम करते राजा तोच असतो. राजा मी आहे. मला माझा मुकुट परत दे. तुझे ते विलक्षण प्रेम तिकडे नेऊन खड्ड्यात घ्या. मी राजा आहे. माझा मुकुट मला परत दे. माझा मुकुट मला परत दे.
न्यायाधीश राजाधिराज आपल्या प्राणप्रिय राणी सरकार म्हणता 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 काय झालं महंत? बोलत का नाही तुम्ही? बोला महंत, काय झाले? महंत सांगा, ही राजाज्ञा आहे. तो खोटं बोलतोय. राजा मी आहे. महंत उत्तर द्या. सांगा काय झालंय राणी सरकारांना? राजा मी आहे. मी राजाला अत्यंत विषादपूर्वक निवेदन करतो की राणी सरकारांचा आजार आत्ताच संपला असून त्या देवाघरी गेल्या आहेत. म्हणजे वारल्या वाद निवर्तल्या आहेत. मला वादात पडायचं नाही. जो कोणी राजा असेल त्याने माझ्या मागे यावे. राणी सरकारांचा अंत्यविधी करण्यासाठी सहकार्य करावे. जो कोणी राजा असेल त्याने राणी सरकारांना पोहोचवण्यासाठी माझ्यासह चलावे. देवा, तिच्या आत्म्याला शांती दे. स्वर्गाचं दार तिच्यासाठी उघडले जाईल. नरकात नेऊन यातना देण्यासाठी दानवांची पिल्ले तिची वाट पाहत असते. मूर्ख विदूषका, विनोद पुरे. तमाशा संपला. आता शोकांतिका सुरू होते. राणी सरकार, त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी काही प्रार्थनेतील मंत्र म्हणू का? विरोध करू नका. विदूषकाला कुठला आत्मा, कसली शांती? बेवारस कुत्र्याप्रमाणे फडफडत नेऊन दूर फेकून देण्याच्या लायकीचे जनात
तुला कसले आले अंत्यविधी? आपण राज्य करूया. राज्य चालले पाहिजे महान. मन माझा सोंगाड्या गेला, माझा सोंगाड्या गेला याचे दुःख होते मला. आता मला कोण हसवे, माझी स्तुती कोण करेल? महल माझा सोंगाड्या गेला याचेच दुःख होते मला. राणी काय, एक मेली तर दुसरी मिळेल. बायका मिळवायला अक्कल आणि पुरुषार्थ लागत नाही, पण असा सोंगाड्या हा रोज जन्माला येत नसतो. असे असामान्य अद्वितीय कलाकार, असे प्रज्ञावंत कधी कधी जन्माला येतात. मला दुःख होतंय. माझा प्रिय सोंगाड्या गेला. असे वाटते की माझा उजवा हातच गळून पडलाय. राजांनी दुःख आवरावं, होणारी टळक